काल नरेंद्र मोदी ज्या वेळेस तुम्हाला जो व्हिडिओ मी दाखवला त्याच्यामध्ये म्हणतायत पेट्रोलचा वापर जपून करा, पेट्रोल जमल्यासच वापरा. मला एक सांगा, 105 106 रुपये लिटरचं पेट्रोल तुम्ही असं रस्त्यावर होताल का घेऊन? म्हणजे पेट्रोल फुकट मिळतंय आणि तुम्ही घेऊन रस्त्यावर ओतताय, अशी परिस्थिती आहे का? की जणू काही आम्ही पेट्रोल घेऊन रस्त्यावर ओतत आहोत आणि नरेंद्र मोदी सांगतायत ते थांबवा. अहो, 2 थेंब जरी आमच्या टाकीच्या बाहेर सांडलं तरी आम्ही पंप चालकांशी वाद घालतो. आम्ही सिग्नलवर उभे असताना अगदी 30 सेकंदांच्या आतल्या सिग्नलसाठी सुद्धा आमच्या गाडीचं इंजिन बंद करतो. अशा परिस्थितीत आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत जिथे आम्ही 106चं पेट्रोल विकत सुद्धा घेऊ शकत नाही. कित्येकदा घाटांवर तुम्हाला सूचना लिहाव्या लागतात, उतारावर गाडीचं इंजिन बंद करू नका. आणि अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी आम्हाला ज्ञान हेपालत आहेत. काय म्हणतात, ज्ञान फेकून मारत आहेत की बाबा पेट्रोलचा वापर व्यवस्थित करा, जपून करा. हे आम्हाला सांगायची गरज नाही नरेंद्र मोदी, हे तुम्हाला तुमच्या मंत्र्यांना, तुमच्या नेत्यांना, तुमच्या समर्थकांना, तुमच्या पोषित कार्यकर्त्यांना हे त्यांना सांगायची गरज आहे. पैसा त्यांच्याकडे पडून आहे, आमच्याकडे नाही. हे सगळं सांगत असताना म्हणजे सोन्याविषयी, पेट्रोल विषयी, तिसरा तारा जो तोडला अकलेचा, तो तारा थेट जेवणाच्या खाद्यतेलाच्या संदर्भातला होता. मी समजू शकतो सोन्याबद्दल, नाही वापरलं चालून जातंय, पेट्रोल नाही वापरलं चालून जातंय, तसं चालत नाही, पण समजा आपण चालून जातंय. खाद्यतेल जपून वापरा. नरेंद्र मोदींना कदाचित त्यांच्या घरांमध्ये मला माहित नाही, पण आजही मला आठवतं, म्हणजे जुना काळ मला आजही आठवतो आणि आत्ताचाही काळ आठवतो. जुन्या काळात त्या पिवळ्या रंगाच्या पामतेलाच्या त्या पिशव्या असायच्या, पामतेलाच्या पिवळ्या रंगाच्या, तुम्हालाही आठवत असतील. आता पामतेल तसं थेट वापरलं जात नाही. ती पूर्वी रेशनिंग दुकानांवर मिळायचं. आता जे पामतेल मिळतं किंवा आता जे सोया तेल मिळतं, शेंगदाणा तेल मिळतं, सूर्यफूल तेल मिळतं, त्याच्या पिशव्यांना आजही आई एका डिशमध्ये अशा उपड्या करून ठेवते. त्यातला शेवटचा थेंब जोपर्यंत त्या डिशमध्ये येत नाही आणि दुसऱ्या दिवशी पोळ्या लाटताना ते तेल वापरलं जातं. अशी परिस्थिती आहे आमच्या घरांमध्ये. नरेंद्र मोदी, तुम्ही आम्हाला ते जपून वापरण्याचे धडे देताय. त्या आमच्या तेलांचे भाव तुम्ही ज्या गगनाला भिडवले आहात, ते दर पाहता आम्ही असंही त्या तेलाचा एकही थेंब व्हायला